अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत धक्कादायक बातमी समोर आली आहे। खराब देखभालीमुळे बारामती विमान अपघात झालेला आहे। लिअरजेट कंपनीच्या 45 विमानांमध्ये हवाई सुरक्षा मानकांकडे दुर्लक्ष झालं गेल्याचं सुद्धा समोर आलं आहे। लिअरजेटच्या 4 विमानांचं उड्डाण थांबवण्याचा निर्णय घेतला गेलाय। या सगळ्या संदर्भात राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिलेली आहे आणि भाजपचे सहमुख्य प्रवक्ता अजित चव्हाण यांनी सुद्धा जय महाराष्ट्राला प्रतिक्रिया दिली। आपण ऐकूया। आज त्यांच्या लक्षात आलं का महासंघाला की VSR हा अपघात झाल्या दुसऱ्या दिवशीपासून त्यांना बंदी घालायला पाहिजे होती आणि त्यांना परवानगी देणारं कोण आहे? आम्ही महिनाभर संयम ठेवला, त्याच्यामध्ये अनेक प्रश्न आमदार रोहित पवारांनी टेक्निकली काढले। ते सगळे प्रश्न खरं या महासंचालकांनी आपल्या समोर तपास करून ठेवायला पाहिजे होते, परंतु आता स्वतःची जर जबाबदारी ते जबाबदार फेटाळणार असतील आणि उंट्या मागून शेळ्या फेकून मग आता तुम्ही कारवाई करणार का? अरे तुम्ही राज्यातल्या उपमुख्यमंत्र्यांचा जर जो काही चौकशीचा अहवाल लवकर करू शकत नाही तर सर्वसामान्यांनी कुणाकडे मागायची आहे दाद? बरं, आमची महासंचालकाला विनंती आहे की तुम्ही ज्यांनी परमिशन VSR ला दिली मग त्यांच्यावर काय कारवाई करणार आहे? माननीय अजितदादांचा अपघात झाल्यानंतर सर्वप्रथम या विषयामध्ये या कंपनीच्या मालकाला आधी अटक करा असं मी म्हणालो होतो। या कंपनीची माहिती घेतल्यानंतर एकूणच ज्या पद्धतीनं या कंपनीचं संचलन होत होतं आणि ज्या विमानाचा आधी 2-3 वेळा अपघात झालेला आहे, असं विमान अजितदादांच्या वापराकरता दिलं गेलं होतं। चलता आहे अशा मानसिकतेतनं काम करणारी ही कंपनी त्याच वेळेला आपल्याला दिसून आली होती आणि DGCAनं खरं तर अतिशय सार्वजनिक आणि व्यक्तिगत वापराच्या विमानांच्या बाबतीमध्ये नियम कडक केलेले, पण या निमित्तानं या यंत्रणेमध्ये काम करणाऱ्या लोकांनी अधिक कार्यक्षमतेनं काम केलं पाहिजे। महाराष्ट्रात अतिशय मोठं नुकसान झालेलं आहे। अजितदादा या विमानातनं प्रवास करत होते त्यामुळे हे सगळं पुढे आलं, परंतु हे सुरूच आहे ना। अनेक हेलिकॉप्टर्स हेलकावे खाऊन थांबतात। या विमान कंपन्यांची जी विमानं आहे ही विमानं अनेक VVIP वापरत असतात, त्यामुळे हे अतिशय संतापजनक आहे।